हॅलो, हाय, नमस्कार ताईंनो. ताई सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हे बघा, मी जवळून दाखवत आहे तुम्हाला झेड प्लांट. किती दाट फुटलेला आहे. त्याला कट करून लावला होता मी. दाट फुटलेला आहे. आणि ही जास्वंदाची काडी आणली होती गावावरून, ती खुजली होती नुसतं, तर ती पण फुटत आली बघा ती. आणि हे अपराजिताचं केवढं रोपटं होतं ते किती मोठं झालं बघा. उन्हाळ्यात दारासमोर हिरवळ असली की चांगलं वाटतं, वातावरण थंड वाटतं. हे रोप तुळशीचं आहे. इथे मी तुम्हाला बेलाचं झाड दाखवत आहे. माझ्या हातात आहे ते 2-3 रोपं आहेत, पण ती काय माहिती उन्हाने वाळत आहेत. ताई, त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा, कमेंटमध्ये मला सुचवा. हे लक्ष्मी कमळ आहे. छोटंसं, एकदम छोटंसं होतं ते. अंगठ्या एवढं तेव्हा आणलेलं होतं, ते शेजारच्यांकडून मागून घेतलेलं होतं. म्हणजे त्यांच्या याच्यात कुंडीतनं गळून पडलेलं होतं, तर ते फेकून देत होते. तर मी मागून घेतलं होतं ते लावण्यासाठी. आणि हे तुम्हाला जास्वंदाचं झाड दाखवत आहे. एवढंसं छोटंसं झाड आहे, पण किती कळ्यांनी अगदी गच्च भरलेलं आहे. कळ्या भरपूर आहेत एवढ्याशा छोट्याशा झाडाला. तेच तुम्हाला मी दाखवत आहे बघा. इथं रात्रीचा आहे हा व्हिडिओ. सकाळचा सगळा स्वयंपाक होता, भाकरी भाजी वगैरे सर्व. पण थोडीशी कढी बनवली आहे. जी सकाळची भाजी आहे मेथीची, तिला गरम करून काढत आहे मी. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला कढी बनवायची आहे. कुकरला भात लावला होता आणि कढी. तोंडाला काहीच चव लागत नव्हतं म्हणून कढी केली होती. आणि कढी सर्वांना आवडते आमच्या घरात, आवर्जून खातात आवडीने. मेथीची भाजी गरम झालेली आहे, ती काढून घेतली आहे प्लेटात. आता इथं आपल्याला कढीला फोडणी द्यायची आहे. कढीला मी साधी सिंपल कढी बनवणार आहे. जिरे मोहरी टाकणार आहे, त्यात हिरव्या मिरच्याची पेस्ट आणि कढीपत्ता टाकून फोडणी देणार आहे. एवढं काही हे करणार नाही आहे, तरी पण छान लागते कढी, साधी सिंपल असली तरी. आणि तिथे थोडंसं डब्यात कुकरच्या दूध गरम करायला ठेवलेलं आहे. थोडीशी बनवलेली आहे, रात्रीची वेळ होती म्हणून थोडीशीच कढी बनवलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे. हळद, मीठ, बेसन वगैरे घालून कढी बनवली मस्तपैकी. खायला छान लागली. खूप दिवसानंतर बनवली होती कढी. हा सकाळचा व्हिडिओ आहे. भाकरी भाजी वगैरे सर्व झालं होतं माझं, फक्त वरणाला फोडणी द्यायची होती. इथे आपल्याला आळूच्या वड्या बनवायच्या, त्यासाठी मी छोट्या कढईमध्ये मी नाही का 1.5 वाटी बेसन काढून घेतलेलं आहे. माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून मी लाल मिरची पावडरच टाकणार आहे. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. लाल मिरची पावडर टाकलेली आहे. जिरा पावडर संपली होती, डब्यात थोडीशीच होती, ती टाकणार आहे. इथं मी ओवा टाकलेला आहे, जिरे टाकलेलं आहे, तीळ टाकत आहे, हळद, जिरा पावडर थोडंसं होतं डब्यात, ते टाकलेलं आहे. आणि थोडीशी लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आपल्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणून लाल मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्या जागी. पानं 3-4 दिवस झालेली होती, घरात आणून ठेवलेली होती आळूची. ती आळूच्या वड्या बनवते आहे. तरी दोन हे बनवले आणि 8-9 पानं उरली शेवटी नाही का. मग ती विचार केला की नंतर बनवेन, आता वेळ नाही. आळूची पानं मी धुवून ठेवली होती आधीच कुकरवर, पालत्या कुकरवर धुवून ठेवली होती पाणी आल्यावर लगेच. चला, आळूच्या पानांना मी पटापट बेसन लावून घेते आणि वाफवायला ठेवते.
इथे मी खालची चाळणी काढलेली आहे, त्याच्यामध्ये आळूच्या पाण्याचा 2 रोल ठेवलेले आहेत. आता ते आपल्याला वाफून घ्यायचे आहेत. बाकीच्या उरलेली आळूची पानं मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. इथं आता आपल्याला कढईमध्ये 1-1.5 ग्लास पाणी ठेवून आपल्याला वाफून घ्यायचे 10-15 मिनटं चांगलं. इथं पाणी घेत आहे, पाणी प्यायसाठी. पप्पा बाहेरून आले होते, त्यांचं काम होतं म्हणून ते बाहेर गेले होते. नंतर आता जेवायला आलेत. आळूची पानं उकळून घेतली त्याच कढईमध्ये. आळूची पानं उकळल्यानंतर त्याच कढईमध्ये वरणाला फोडणी द्यायची होती. तिखट वरण करणार आहे. लगेच किचन पण सावरून घेतलं आवरून, म्हणजे कामं वाढणार नाहीत, कामं लवकर आटपतील म्हणून किचन पण लगे हात आवरून घेतलं. आता वरणाला फोडणी देत आहे. आळूची पानं उकळलेली आहेत, साईडला उतरवून ठेवलेलं आहे.